नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि मी आहे तुमचा हेल्थ अँड वेल्थचा दोस्त। आज मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत जुलै महिन्यामधील कोणते स्टॉक आहेत जे डिव्हिडंड देणार आहेत। अशा स्टॉक मध्ये तुम्हाला एंट्री घ्यायची असेल तर तो पुढच्या आठवड्याचा किंवा 5 दिवसाचा किंवा उद्याचा जो डिव्हिडंड देणार आहे त्या स्टॉक मध्ये अजिबात एंट्री घ्यायची नाही। कमीत कमी 1 महिना आधी तरी तुम्हाला त्या स्टॉक मध्ये एंट्री घ्यावी लागेल। तर आता तुम्ही स्क्रीनवरती बघताय मनी कंट्रोलची वेबसाईट आणि तिथे तुम्ही जर डिव्हिडंड सर्च केलं, इथे जरी सर्च केलं या ठिकाणी तरी पण तुम्हाला डिव्हिडंड चं हे पेज दिसेल आणि इथे तुम्हाला बघा डिव्हिडंड आहे, बोनस आहे, बोर्ड मीटिंग्स आहेत, कोणत्या अनाउन्समेंट आहेत, स्प्लिट्स आहेत म्हणजे स्टॉक एक भागामध्ये 2 भागामध्ये विभागला जातो, असं काय असेल तर त्याची माहिती तुम्हाला इथे मिळू शकते। आता इथे आपण डिव्हिडंडचा विचार करतोय तर याच्यामध्ये आपण फिल्टर टाकू शकतो। म्हणजे काय करू शकतो, आता सध्या आपल्याला विचार करायचा आहे की असे स्टॉक जे 1 महिन्यानंतर म्हणजे जुलै महिन्यामध्ये डिव्हिडंड देणार आहेत। मग आता इथे बघाल तर तुम्ही इथे अनाउन्स डेट मे ची आहे आणि एक्स डिव्हिडंड हा 20 तारखेला म्हणजे आज मिळालेला आहे। म्हणजे बजाज ऑटोचा स्टॉक साधारणपणे आज डिव्हिडंड देतोय। आता बघा 210 रुपयाचा डिव्हिडंड बजाज स्टॉक देतोय आजच्या दिवसाला आणि स्टॉक खाली पडलेला आहे। आता इथे 2 रुपयाचा देतोय पण हा स्टॉक वाढलेला आहे, हा 2.25 रुपये देतोय पण 1.44% वाढला आहे। पण आज मार्केट ओव्हरऑल बुलिश होतं म्हणून पण एक डोक्यात ठेवायचं की जसं आज 20 तारखेला बजाज ऑटो हा स्टॉक डिव्हिडंड देणार आहे तर 19 तारखेला तुम्ही त्याची खरेदी करू नका, त्याची खरेदी तुम्ही 1 महिना आधी करायला लागेल। म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण जुलै महिन्याचे स्टॉक बघणार आहोत तर इथे आपण ड्रॉप डाऊन करायचं आणि इथे सिलेक्ट डेट आहे म्हणजे अपकमिंग म्हणजे पुढे येणारे, मग आजपासून म्हणजे 20 तारखेपासून पुढे येणारे स्टॉक च्या डिव्हिडंड देणारे स्टॉक आहेत त्यांची लिस्ट येईल। पण आपल्याला सिलेक्ट करायचे डेट, कारण आपण पुढच्या महिन्याची बघतोय। आता डेट सिलेक्ट करायची तर हा जुलै महिना, जुलै महिन्याची 1 तारीख ते 31 तारीख ह्या पूर्ण महिन्याचे आपल्याला स्टॉक बघायचे आहेत। आता हे सगळे स्टॉक, एवढे सारे स्टॉक आले पण आपल्याला सगळे स्टॉक मध्ये एंट्री घ्यायची आहे का तर नाही, आपण काय करायचं आणखी ते स्टॉक फिल्टर करू म्हणजे निवडक स्टॉक आपण घ्यायला पाहिजेत। तर आपण सेक्टरमध्ये पण जाऊ शकतो, तुम्ही सेक्टरवर क्लिक केलं तर तुम्हाला कुठल्या सेक्टरचा स्टॉक हवा आहे डिव्हिडंडसाठी तोही तुम्ही सिलेक्ट करू शकता। पण मी नेहमी इंडेक्स वाईज जातो। इंडेक्समध्ये गेल्यानंतर पहिला ऑप्शन इथे ऑल येतोय, परत NSE येतोय, BSE येतोय, मग मी NSE वर जातो। NSE वरती गेल्यानंतर बघा निफ्टी 50 म्हणजे या स्टॉक मार्केटमधले सगळ्यात टॉप 50 स्टॉक आहेत त्याच्यावर मी क्लिक केलं आणि हे अप्लाय केलं। निफ्टी बँक सिलेक्ट केलं तर निफ्टी बँकचे सगळे स्टॉक येतील, मिड कॅप केलं तर मिड कॅपचे 100 स्टॉक तुम्हाला येतील। पण मी समजा निफ्टी 50 करतोय आणि त्याला अप्लाय केलं। आता अप्लाय केल्यानंतर तुम्हाला सगळे हे निफ्टी 50चे स्टॉक दिसत आहे। साधारणपणे हे 3 तिरक 9 आणि 10 11 स्टॉक हे पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये आपल्याला डिव्हिडंड देणार आहेत। तर पहिला स्टॉक आहे महिंद्रा अँड महिंद्रा, तो साधारणपणे 25 रुपये 30 पैसे डिव्हिडंड देतोय आणि त्याची एक्स डेट आहे ती 4 जुलै 2025 ला आहे। ॲक्सिस बँक आहे, हा 1 रुपये डिव्हिडंड देतोय, त्याची पण तारीख 4 आहे। परत नेस्ले आहे तो 10 रुपये डिव्हिडंड देतोय, टेक महिंद्रा आहे तो 30 रुपये डिव्हिडंड देतोय, सन फार्मा आहे तो 5.5 रुपये देतोय, टायटन कंपनी आहे ती 11 रुपये देतीये, JSW स्टील आहे 2 रुपये 80 पैसे देतोय आणि डॉक्टर रेड्डीज लॅब आहे ते 8 रुपये डिव्हिडंड देत आहे, श्रीराम फायनान्स 3 रुपये देतोय, भारती एअरटेल 16 रुपये देतोय आणि हिरो मोटोकॉर्प हा 65 रुपये देतोय। तर ह्या ज्या कंपनीचे स्टॉक आहेत ना त्याचा तुम्ही चार्ट ओपन करून बघा आणि चार्ट ओपन केल्यानंतर कुठला स्टॉक बुलिश वाटतोय त्याप्रमाणे तुम्ही आता एंट्री घ्या आणि ज्या दिवशी एक्स तुमचा डिव्हिडंड रिलीज होईल त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी या स्टॉकला विकून टाका, म्हणजे तुम्हाला दोन्ही फायदे होतील। हा स्टॉकमध्ये जे अप मुवमेंट आहे म्हणजे एखादा स्टॉक वरती जातोय, समजा पकडा की एखाद्यामध्ये कप अँड हँडल पॅटर्न झालाय, फॉर एक्झाम्पल मी पकडतोय डॉक्टर रेड्डीज या लॅब या स्टॉकमध्ये कप अँड हँडल पॅटर्न झालाय आणि तुमचा समजा इथे स्टॉक बाय केलाय तर 1 महिनाभरात तो स्टॉक अप मुवमेंट करतो, म्हणजे ही जी तुमची अप मुवमेंट आहे त्याचा तुम्हाला एक फायदा होतो। परत डॉक्टर रेड्डीज तुम्हाला वरून 8 रुपये डिव्हिडंड देतोय, तो 8 रुपयाचा पण ॲडिशनल फायदा होतो, म्हणजे दोन्ही फायदे तुम्हाला मिळतात। त्यामुळे तुम्हाला कोणत्याही डिव्हिडंड देणाऱ्या कंपनीमध्ये डिव्हिडंडचा सुद्धा लाभ घ्यायचा आहे आणि त्या स्टॉकमध्ये असणाऱ्या मुवमेंटचा पण लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी
1 महिना आधी एंट्री घ्यायला लागेल. 1 महिना हे तुम्ही लक्षात ठेवा, फार महत्त्वाचं आहे. तुम्ही 5 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये एंट्री घेऊन काही फायदा नाही. तुम्ही सपोर्ट रेजिस्टंट बघा. एक ठराविक ठिकाणी तुम्हाला बाय कसं करायचं हे ऑलरेडी तुम्हाला सपोर्ट रेजिस्टंटमध्ये मी शिकवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा जर तुम्हाला त्या गोष्टी माहीत नसतील तर. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की फॉरवर्ड करायला विसरू नका. तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या माहिती घेणारा कुठल्या स्टॉकबद्दल माहिती हवी आहे, किंवा एखाद्या तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असणाऱ्या स्टॉकचं नाव जरी मला कमेंट्समध्ये दिलं तरी पण त्या स्टॉकची मी चार्ट ॲनालिसिस किंवा टेक्निकल ॲनालिसिस तुम्हाला नक्की शेअर करेन. थँक्यू व्हेरी मच.